मी त्यावेळी ना एक नाटक करत होते, अंगाई नावाचं. प्रताप फडने डिरेक्ट केलं होतं. आणि कधी नाही ते ना तेव्हा काहीतरी त्याच महिन्याभरात त्याचे प्रयोग होते आणि मला अचानकच नागराज मंजुळेचा फोन आला की हॅलो छाया, मी नागराज मंजुळे बोलतोय आणि मी एक फिल्म करतोय, तर मला भेटायचंय. तर मला असं झालं की हां भेटूया. माहिती होतं का नागराज मंजुळे नाव ऐकलं होतं? हो 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 माहिती होतं. हो हो. कशामुळं? पिस्तुल्या, त्याच्यामुळे. तर मी म्हटलं हां भेटूया. मग त्याचं असं झालं की आजच भेटायचंय. तर म्हटलं आज तर शक्य नाही, कारण माझा प्रयोग होता गडकरीला. मला वाटतं 7:30चा काहीतरी प्रयोग होता. तर मग परत मग त्याने ठेवला आणि थोड्या वेळाने फोन केला, नाही पण तू फ्री कधी होशील? म्हटलं उशिरा होणार मी. तर बोलला की ठीक आहे, आम्ही उशिरा का होईना आम्ही आजच भेटायला येतो. मला पण असं झालं यार, म्हणजे मला अचानकच. आणि तो प्रयोग संपला ना त्याच्यानंतर मला वाटतं 9:30 पावणे 10ला नागराज ठाण्याला मला भेटायला आला. आणि फॅन्ड्रीची वन लाईन आहे ना, आम्ही गडकरीच्या बाहेर तिथे रस्त्यावर. काय सांगितली होती त्यानं फॅन्ड्रीची वन लाईन? हा थोडंफार हे असंच की बाबा अशी अशी गोष्ट आहे. आधी त्याने मला सांगितलं हे ना जास्त वयाचं कॅरेक्टर आहे, तर तुला म्हणजे ते आवडेल. आणि मला असं होतं की बाबा मला काही द्या, मला काम करायचंय. मला आठवतंय आधी आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो. कॅन्टीनमध्ये मग खूप वेळ झाल्यामुळे आम्हाला बाहेर काढलं तिकडून. मग आम्ही बाहेर येऊन गप्पा मारल्या. तिथे आमचं डन झालं. पण मी म्हटलं अरे माझं, आणि त्यांचं लगेच 4 दिवसांनी शूट सुरू होणार होतं. त्याची बॅक स्टोरी पण पुन्हा वेगळीच आहे. कोणतरी आणखीन एक ॲक्ट्रेस काम करणार होती आणि अचानकच त्याच्यामुळे ते असं माझ्या पदरात पडलं शेवटच्या क्षणी. हो हो हो. आणि मग झालं तिथे ऐकवल्यावर हा म्हटल्याबरोबर लगेचच तो बोलला की मग गडकरी पासून 5 मिनिटावर एक काहीतरी तिथे रसवंती गृह एक आहे, तिथे यांचा मेकअप आर्टिस्ट आणि गार्गी बसलेली होती. लगेच आम्ही तिथे गेलो आणि मग लुक तिथे ठरवलं. रसवंती गृहात? हा म्हणजे बघून त्यांना हा हवी असेल हा त्या, आणि झालं. मग डायरेक्ट मग मी सेटवर. तो शूट कुठे झालं ते? नगरला. पण ती फॅन्ड्रीतली स्वतःला बघितल्यानंतर ओळखता आलं का की अरे हे आपणच आहोत? येस, आता बघते तेव्हा असं होतं. म्हणजे तेव्हाचा मला किस्सा खरं तर सांगायला आवडेल. शूटिंगच्या ना बरोबर 3 दिवस आधी फक्त 1 दिवसासाठी मी गेले होते. नागराज बोलला की अगं तिकडे ते असं खणणं आहे, हे ते सगळं, तर तू जरा असं ते बघून घे ना, टोपल्या बनवणं होतं. तर मी म्हटलं की हां चालेल. सकाळी गेले आणि मग आम्ही नगरला जिथे शूट होतं ना तिथे गेलो होतो. आणि मी जीन्स आणि टी-शर्ट घातलं होतं आणि तिथे 2 बायका होत्या, त्या आम्हाला शिकवत होत्या ते टोपली. तर मी आपलं ती जीन्समध्ये अशी बसून थोडासा प्रयत्न करत होते. मला नीट बसता येत नव्हतं खाली. तर तिने थोडंफार मला असं दाखवलं वगैरे, बघितलं. ओके, कट टू शूटिंग सुरू झालं. आणि एक दिवस मी असं आत घरातलं चालू आहे शूट आणि मी बाहेर बसले होते पूर्ण माझ्या लुकमध्ये. आणि त्याच 2 बायकांना असं ते शूटिंग बघायला म्हणून अशा आल्या आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. आणि त्यांचं आपलं ते आत असं बघणं चालू होतं, शूटिंग चालू आहे वगैरे. आणि त्या बोलतायत. त्यांनी मला विचारलं तुम्ही यांच्याबरोबर आलाय? तर मी म्हटलं की हो. मग त्या आपापसात बोलायला लागल्या, जेवण बिवण करायला लागतात ना बायका. तर मी ऐकतेय. थोड्या वेळाने काय झालं ना, माझ्या हातात फोन बघितल्यावर त्यांना थोडं लक्षात आलं की यार नाही, म्हणजे ही जेवण करणारी बाई नाही आहे, ही यात काम करते. मग त्या थोड्या वेळ गप्पा झाल्यानंतर त्या मला सांगायला लागल्या की म्हटलं एक मुलगी आली होती काही दिवसांपूर्वी. म्हटलं तिला ते आम्ही टोपली बिपलीचं शिकवलं पण तिला काही जमलं. हां, म्हणजे तेव्हा म्हणजे आम्हाला तेव्हाच वाटलं. तर ते बोलायला लागले तिला काढलं वाटतं असं. मला ती एवढी गंमत वाटली तेव्हा. त्याच्यानंतर आत्ताची जी स्टेज आहे की म्हणजे एकीकडं लापता लेडीज आहे, दुसरीकडं